नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे. आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आणि तुम्ही बघितलं असेल न्यूजवर, चॅनलवर की शेतकऱ्यांचे जे दिवस आहे सध्या ते एवढे चांगले चाललेले नाही आहे. बरेचसे शेतकरी प्रोटेस्ट करताय की कर्जमाफी द्या किंवा बऱ्याचशा गोष्टींच्या मागण्या करताय. पण ह्या मागण्या कशासाठी आणि ग्राउंड रिॲलिटी काय की खरंच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे? कारण की काही लोक असे आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना ना कर्जमाफीची सवय लागली. पण खरंच कर्जमाफीची सवय लागली की शेतकरी खरंच जाम कुठं झाला आहे किंवा कुठं शेतकऱ्यांना लॉस बसत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज एका रिअल शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. आणि मी आज नाशिकमधल्या निफाड तालुक्यात एक सारळ खुर्द गाव इथं आलो आहे आणि माझ्यासोबत आहे कार्तिक भोसले. नमस्कार कार्तिक. नमस्कार. हे एक शेतकरी आहे आणि आम्ही असं म्हणजे भेटलो एकदा दोनदा आणि यांनी बसल्या बसल्या मला इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या की मला असं जाणवलं की बऱ्याचशा गोष्टी मला पण माहीत नव्हत्या ज्या त्यांनी मला सांगितल्या. तर मला असं वाटलं की ह्या ज्या गोष्टी आपण आज कॅमेऱ्यात कॅप्चर करून लोकांपर्यंत पोहोचू शकतो, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे. आणि तर मग आपण यांच्याकडून आज जाणून घेऊ की खरंच काय शेतकऱ्यांचे दिवस काय आणि शेतकरी उभा कसा राहू शकतो. तर मग कार्तिक, कसं चाललंय सगळं काही? व्यवस्थित चाललंय म्हणायला. अच्छा. बाकी मग चाललंय शेतीत. समजा आता जी परिस्थिती या वर्षीची एकंदरीत वर्षानुवर्ष थोडी परिस्थिती खालावत चालली शेतीची. अच्छा. मग कसं शेतीत धर्मही करावा लागतो, त्याच्यामुळे बरं चाललं म्हणायचं. हा, बाकी आहे ती पारंपरिक चाललंय काम आणि ते पुढे नेत जायचं आपल्याला. वडिलोपार्जित आजोबा पंजोबा वडील करीत आले, आपण पण करायचे. कोणकोणते पीक आहे आपल्याकडे सध्या? आपल्याकडे द्राक्ष बाग आहे आणि बाकी मका असते, सोयाबीन असते, भाजीपाला असतो, गहू वगैरे रब्बीला आता गहू असतात. म्हणजे एकंदरीत सर्वच पिकांवर आपण थोडं थोडं अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूनी सगळ्याच शेतीची कंडिशन अशी काय कोणत्याच पिकाला चांगलं किंवा वाईट नाही म्हणू शकते. सर्रास शेती आज धोक्यात आहे. अच्छा. द्राक्षापासून तुम्ही हरभऱ्यापर्यंत गेले ना, कशालाच मार्केट नाही, काहीच नाही. पण मग मी तर म्हणजे जेवढं मला माहिती आहे, द्राक्ष बाग म्हटले की लोकांना असं वाटतं की खूप पैसा आहे याच्यामध्ये, किंवा द्राक्ष बाग म्हणजे ते लोक असं म्हणतात की मोठा शेतकरी आहे. ते म्हणायला झालं हो. अच्छा. ते दिवस होते, ते जुने दिवस होते आणि त्याच्या मागे पण खूप कष्ट होते. ती गोष्ट दिसती तेवढी सोपी नव्हती किंवा आज पण सोपी नाही. आज पण द्राक्ष शेती आग्निक होत चालली आहे, नाही म्हणत नाही मी. पण मग आज प्रत्येक शेतकऱ्याची जेवढी कॅपॅसिटी नाही राहिली की इव्हन नवीन नवीन व्हरायटीज आल्या, त्याच्या रॉयल्टीज असतात, हे ते तेवढं नवीन क्षेत्र डेव्हलप करायचं. साधा एक एकर क्षेत्र तुम्ही आधी डेव्हलप करायच्या वेळेसच एकरी 10 लाख रुपये लागून जाता. अच्छा. आजची कंडिशन काय आहे? आज तुम्हाला नवीन व्हरायटीज भरायचे, नवीन अंतर घ्यायचे, आणि आज मुळात अशी आहे का तुमचा खिसा रिकामा आहे आणि मग उभं करायचंय. बरोबर. तू आधीच उपाशी आहे, त्याच्यात तुला लढायला उभं राहायचंय, शक्य आहे काही? बरोबर आहे. आणि आता सपोज हे क्षेत्र किती, सपोज आपण इथं बसलो, हा 3 एकर द्राक्ष बाग आहे. आणि 3 एकर उभं करायला किती खर्च येईल? 3 एकर उभं करायला त्यावेळेस समजा आता आला अंदाजित आपण धरू का 15-20 लाख रुपये खर्च आला होता. अच्छा. 15 लाख रुपये तरी. म्हणजे कसं काही मटेरियल आपलं जुनं वगैरे हे ते धरून आपण इनडीप नाही केला त्याच्यात गेलो, पण मग तेवढा खर्च 20-1 लाख रुपये येऊन गेला खर्च. तर आता बरेचसे शेतकरी ना कर्जबाजारी झाले आणि बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला कर्जमाफी पाहिजे सरकारकडून. तर का शेतकरी कर्जबाजारी का होतोय आणि खरंच होतोय की फक्त चाललंय असंच? खरंच होतोय का चाललंय हा प्रश्नच येत नाही. कारण आज तुम्ही जर ग्रामीण भागात फिरला ना, तुम्हाला डोळ्यांनी दिसती ना कंडिशन, होतोय का काय. बरोबर. गुडघे पाय जात आहे, त्याच्यातून सोयाबीन सोंगून आणायची. त्याला 5 बिघ्याला 2 पोते, 5 बिघ्याला 2 पोते पाहून तो का माडीवर माडी बांधणार आहे का? नाही बांधू शकत. आता जे मी न्यूजला पण बघितलं की बऱ्याच ठिकाणी पाऊस इतके झाले का सोयाबीनचे वावर, बरेचशा वावरमध्ये पाणीच पाणी. ती कोपला निसर्ग माय लेकराला जवळ म्हणजे धरणार नाही अशी कंडिशन का जो त्याचा जीव एवढं इतका याच्यात झाला. काय राहणार रे खाली शेतीचं सांगा तुम्ही. वावराचे वावर वाहून गेले, काहींचे वावर पण वाहून गेले आणि खूप वाईट मुळात काही तुम्ही या वर्षीच चावळ बोलतोय आपण,
पण याच्या आधी कोणती शेतीची अशी खूप चांगली कंडिशन होती? हा ते पण आहे. बरोबर. एकंदरीत तुम्ही बघतात का 2011, 12, 13 गारपीट सुरू झाली, 2010 नंतर दिवसेंदिवस शेतकरी अधोगतीकडे चाललाय. नाही पण माझ्या अभ्यासानुसार म्हणजे जेवढं मी बघितलंय मला असं वाटतंय की आता महागाईचा दर आहे तो वाढलाय, म्हणजे इन्फ्लेशन वाढलं तसं महागाई वाढत गेली. वाढत गेली. पण मग शेतकऱ्यांचे उत्पन्न काही एवढे वाढले नाही असे बरेच लोक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मे बी त्या गोष्टीमुळं काही गोष्टी हलताय का, असं म्हणजे त्या गोष्टीमुळे समतोल ढासळतोय का? होतं ना, ती गोष्ट होतेच आहे ना. जर 2010 साली तुम्ही आपण द्राक्ष बागेत बसलोय त्यावेळेस 24, 25, 30 रुपये मार्केट त्यावेळेसही विकत होतं. आज पण तीच कंडिशन आहे किंवा त्याच्या 15 वर्षानंतर सुद्धा तोच रेट. डोमेस्टिकचा विषय चालला, हा. लोकलचा विषय चालला बरोबर. किंवा एक्सपोर्ट जरी असेल तरी फार काही विशेष बदल नाही झालाय त्याच्यात. त्या गोष्टीत प्रत्येक याच्यात तुम्ही कोणत्या याच्यात गेलं तरी भाजीपाले तर मी म्हणतो त्यावेळेस चांगले विकत होते, कोबीचे, बरोबर. तुमचे, फ्लॉवरचे. त्यावेळेस मला आठवतंय मक्का सुद्धा चांगली भाव विकत होती जेवढी आत्ताच्या भावाला विकत नाही. मक्काला एकंदरीत मागच्या काळात बरं मका एक पीक असं होतं का त्याचा आधार शेतकऱ्यांना मिळत होता. पण ह्या वर्षी मकात सुद्धा शेतकरी झोपलाय. कारण इथेनॉल साठी मका बऱ्या प्रमाणात वापर करीत असताना मका खूप प्रमाणात लागायची. पण त्याचं प्रमाण सरकारने कमी केलं आणि खूप मोठा वर्ग आपला मकावर अवलंबून आहे. तर त्याचा परिणाम त्याचा 1200-1300 तुम्ही युट्यूबच्या याच्यात तुम्ही बघतात दररोज तुमच्या मार्केटचे व्हिडिओ. शेतकरी बघा ना तिथं काय त्याला इच्छा नाही राहत. ते लोक जातात ना बघायला, आज काय भाव गेली, आज काय भाव गेली, असे पावत्या धरतात, तोंडा पुढे आणून दाखवित्या. 1200-1300 काय राहणार आहे. बरोबर. आणि आता माग कांद्यांचं पण कांदे लोकांनी अपेक्षा म्हणून खूप दिवस साठवले, अजूनच साठवलेले काही लोकांचे अजून कांदे असतील मागच्या वर्षीचे, पण त्याला भाव तो जो वाढायचा झालाच नाही. एकंदरीत आपण दिवाळीच्या आधी म्हणजे आता नोव्हेंबर मध्ये रोप टाकले, आता कांदा लागवड चालू आहे. नवीन काही लागवड होऊन गेलेली आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे तो कांदा अजून मागचा कांदा संपला नाहीये, नवीन कांदा येऊ राहिला मार्केटमध्ये. तरी सरकार तयारी नाही दाखवते का बाहेर समजा आता बांगलादेश सोबत किती खराब संबंध केले. बरोबर. तिथे बाहेर रे ना आपण काय म्हणतो विश्वासू नाही राहिलो आपल्या कांद्याला. आधी जे होतं ना कांद्यात हस्तक्षेप सरकार करते त्याच्यामुळे कांद्याचे हे आले. बरोबर. कधी म्हणजे खूप विकणार कधी काहीच नाही विकणार. एकंदरीत असं म्हणू शकतो आपण सरकारने ऍटलिस्ट कांदा जर जास्त प्रोडक्शन आहे तर त्याला बाहेर विकायचं तरी काहीतरी पाहायला पाहिजे. कांद्यावर हस्तक्षेपच त्यांनी ठेवलं नाही पाहिजे. कोणत्या पद्धती तुम्ही ठेवताय, तुम्ही 8,000 झाल्यावर 7,000 झाल्यावर तुम्ही मार्केट कमी करण्यासाठी जेवढी धावपळ करते ना तेवढी धावपळ तुम्ही 500 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये आल्यावर मार्केट 8 दिवस जर समजा लाल कांदा आहे, तुम्ही 15 दिवस आमचे डीर फुटायला लागता, मग तुमच्या समिती या त्या बघता इकडं कांदे सोडून जाते, मग कावा करणार आहे. मग 200 रुपये अनुदान, 300 रुपये अनुदान, आणि कोणाला अनुदान ज्याचे 7/12 काहीचे 7/12 आता समजा बागा फेल केल्या यंदा, काही लोकांनी बागात कांदे लावले त्यांच्या 7/12 कांदेच नाही, मग ते राहिले का वंचित. बरोबर बरोबर. व्यापारी प्रवर्ग मोठ्या प्रमाणात जोलजाल करून याच्यात नावं टाकून ज्याच्या कांदा नाही त्याला अनुदान आहे, जो कांदा लावून मिळाला त्याला काहीच नाही. बरोबर आहे. आणि असं झालंय ना की कांदा आता सपोज तुमचा हा एक पॉईंट मला व्यवस्थित वाटला की कांद्याचे भाव वाढले तर सरकार हालचाल करतं, पाकिस्तानवरून कांदा घेऊन येतं, भले कसा असो कांदा आणतं, भाव इकडे पडून जातात. पण जेव्हा भाव पडतोय, सपोज भाव कमी झाला 200, 300, 500 रुपयावर कांदा आला, सरकार त्यावेळेस पळत येत नाही की चला आता भाव परत स्टेबल करायला पाहिजे, शेतकरी पण वाचला पाहिजे. हा एक त्यांचा एकदम व्हॅलिड पॉईंट आहे. 100% हा पॉईंट खूप किती तात्काळता दाखवतो. 5,000 उद्या, 7,000 उद्या, तुम्ही सरकार म्हणजे रात्रीतून 12 वाजता उठून ते GR हे काढून हे समित्या हे करून कसा भाव पाडला जाईल, नाफेड त्या गोष्टी. आता नाफेड सपोज एक संस्था आहे, पण ती माझ्या मते त्याच्याबद्दल सांगू शकता नाफेड कसं वर्क करत किंवा नाफेड वर्क म्हणजे कसं आहे, नाफेडचा फायदा आहे का शेतकऱ्यांना. मी तर आजच्या मितीला जर सांगायचं झालं तर 0% म्हणण्यापेक्षा मायनस मध्ये देता येईल का काही त्याला. अच्छा. मार्किंग मायनस मध्ये देता येईल काही, तेवढा फायदा आहे शेतकऱ्यांना त्याचा. अच्छा.
म्हणजे नसल्यासारखंच आहे डायरेक्ट. नाहीच आहे, उलट त्याचा लॉसेस आहे. हो ना. का बर मार्केटमध्ये का येऊन नाफेड कांदा घेत नाहीये? काय घेत नाही सांगा ना तुम्ही. तुम्ही जर शेतकऱ्याला पॉलिटिक्स होत असेल याच्यामागे. नाफेडच्या कांद्यावर तुम्ही जर समजा त्यांची ते आधी कागदपत्र वगैरे घ्या, त्या सगळ्या प्रोसेस करायच्या, त्याच्यानंतर महिन्याभराने पेमेंट देता येईल. तुम्ही महिन्यानी जर शेतकऱ्याला पेमेंट देत असेल तर ती व्यवस्था तुम्ही महिनाभर आधी करा. आणि खूप काही घ्यायचं आहे ना तर तुम्ही तिथं आधी उतरा ना. तुम्ही बरोबरीने बिल का शेतकरी अपेक्षा नाही करत आहे का तिथं कम्प्लीट 1700 रुपये भावी, तिथं माझा 1700च गेला पाहिजे शेतकऱ्याला. तुम्ही इकडे आल्यानंतर जी स्पर्धा लागणार आहे व्यापाऱ्यांसोबत, त्याच्यामध्ये तुमचा कांदा 200-300 जो वाढवा जाईल तो जाईल. आणि हा कांदा तुम्ही घेताय ना, हा कांदा याच्यात तुम्ही सुद्धा व्यापार शिका ना. भारत सरकारने पण व्यापार केला पाहिजे का, स्वतःचा कांदा सुद्धा त्यांचा बाहेर गेला पाहिजे. त्यासोबत भारत सरकार काय करतं, व्यापाऱ्यांना पण छोट्या छोट्या गळी घालतंय. बरोबर. आजची परिस्थिती आहे. आज जर मार्केट वाढतंय ना, समजा इंदोर, भोपाळ इकडं वगैरे, दिल्ली या ठिकाणी नाफेडचा कांदा येतोय, तिथं विकला जातोय. मग ही व्यापारी इकडं कसे काय जास्त भावात कांदे घेतील? नाफेड मध्ये पण बरेचसे पॉलिटिक्स होत असणार या गोष्टीमध्ये. अहो तोच विषय आहे. त्यांचे ते लोक कायम याच्यात आहे. म्हणजे आज दरवर्षी नाफेडमध्ये तुम्हाला सांगतो फ्रॉड सापडतो दरवर्षी. आता मागची न्यूज 500 कोटीचा काहीतरी घोटाळा झाला त्याच्या आधी. पण मी काय, ही कंपनीला ते काय करतात, कंपनी बदलतात, त्यांचा परवाना रद्द करतात. पण परवाना मध्ये आता शशिकांतचा रद्द केला का, शशिकांत आहे त्याच्या बायकोचा परवाना घेऊन परत तिथं. बरोबर. काही विशेष वेगळं नाही होते. हेच लोक आहे. नाफेड एक तर चालू ठेवायचं असेल, नाफेडचं जर कार्य तुम्हाला हे करायचं, तुम्ही मार्केटमध्ये उतरून माल घ्या. तुम्ही 1 लाख मेट्रिक टन माल तुमचा द्यायचा असेल, मी तर म्हणतो तुम्हाला 70,000 मेट्रिक टन माल घ्या. पण तुम्ही बोली लावा, त्याच्याबरोबर माल घ्या. तुम्ही कशाला पैसे नासवताय तुम्हाला, आम्ही समाधानी राहू. त्याच्यात हस्तक्षेप करू नका ना. मग आता शेतकरी कर्जबाजारी होतोय, तर याच्या मागे काय कारण असू, म्हणजे कोणत्या अशा गोष्टी की ज्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी? हाच रोल आहे ना, हाच रोल आहे ना. सरकारचाच खूप मोठा रोल आहे त्याच्या मागे. निसर्ग तर तुमच्यावर कोपला आहे, मागाशी सांगितलं. बरोबर. निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. पण एवढा निसर्गाला तोंड देऊन शेतकरी शेवटपर्यंत, मेरापर्यंत पिकवीत जातोय. कोणतीही वस्तू असू, कोणतंही पीक असू. आज द्राक्ष शेवटपर्यंत घेऊन गेलोय मेरापर्यंत. आज ते समजा आता विकायची वेळ आली, बांगलादेश बॉर्डर बंद आहे, बांगलादेशात जाती नाही, इकडे बाजूला जाती नाही, त्याच्यावरती कस्टम ड्युटी असते 50-60 रुपये काय असं किलो मागचा. तो व्यापाऱ्याला समोरचा घेऊन खातो, त्याला पण परवडलं पाहिजे नाही घेऊन खायला. तुम्हाला एवढं, आणि का बरं बाकीच्या गोष्टींना तुम्ही अनुदान देता, या गोष्टींना का बरं अनुदान नाही देते? याच्यावर तुम्ही चार्जेस लावताय एका प्रकारे का बाहेर तुम्हाला पाठवू? इकडे 2 रुपये तुमच्या शेतकऱ्यांना येणार आहे, ती तू आपलीच अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होणार आहे याच्यातून. बरोबर आहे. आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं पण राहतं ना की आता सपोज कांदे लावले, मी कांदे विकले, तर कांद्यातून प्रॉफिट झालं, ते पैसे मी पुढच्या पिकात लावल. मला असं वाटतं की हा पैसा फिरतच नाही, कारण की जे पीक लावलं त्याच्यातच ऑलरेडी लॉस मध्ये. ते चाललंय शेतकऱ्याचं, इकडून काढ इकडं टाक, इकडून काढ इकडं टाक. स्वतःला नाही एवढी करतोय न बायकोल घेऊन फिरायला जातोय, बरोबर, न काही चाललं. फक्त त्याच्या डोक्यात काय, इकडं आलं काय, हे वावर कसं निळं करायचं, पलट्या द्यायच्या, वावर वखरणी माघरणी करायची, पाळ्या घालायच्या आणि असंच जायचं. बरोबर नाही. शेतकऱ्याचं फिरणं तर खरंच लय लांब आहे, जेवढं मला माहिती काय. आणि कोण अपेक्षा करते फिरणं, तर लोक म्हणजे अपेक्षित पण आहे लोकांना फिरणं. लोकांना म्हणा आम्हाला व्यवस्थित राहायला भेटलं तरी लई गोष्ट आहे. विषय ना, आम्ही आहे इथंच, आमचं ते इथंच आमचं राम, इथंच आमचं सगळं काही ठीक आहे. आम्हाला काही पाहायचं नाही, काही नाही, आहे इथं आम्हाला सगळा देव भेटला आम्ही म्हणू शकतो. पण मग इथं आमची खूप काय म्हणता येईल, म्हणजे खूप वेगळ्या प्रकारे हलवा पाहिजे शेतकऱ्याचे. आणि याच्यामध्ये माझ्यामध्ये बँकेचं मन रोल बरंच मॅटर करत असेल. मोठा रोल आहे बँकेचा. कारण की आता जेवढं माहिती मला, लोन घेतलं तर सिबिल स्कोअर वगैरे या गोष्टी आता आणि याच्यामध्ये कुठं शेतकरी फसतो तेवढं सांगा फक्त डिटेलमध्ये. कसं आहे माहिती का, आता समजा आता मी या द्राक्ष बाग उभ्या करण्यासाठी तर एक एक्झाम्पल देतोय, किंवा कोणी असो शेतकरी लोन घेतोय, तर त्याच्यात 2 प्रकार असतात. पीक कर्ज असतं, EMT असतं वगैरे, ठीक आहे. कर्जाचे हे प्रकार झाले. पण शेतकरी कर्ज घेतोय, समजा आता इव्हन ह्या वर्षी कर्ज घेतलंय शेतकऱ्यांनी, आणि कर्ज घेतल्यानंतर
तुमचं कोणतंही पीक असो किंवा कोणती बाग तुम्ही फळबाग ते उभं करताय तुम्हाला त्याचं आउटपुट लगेच भेटणार आहे असं नाही नाही ना. राहत, बरोबर. त्याला बाग वेळ उभं द्यावा करायला लागतो. 2 वर्ष लागतं. हो हो. मग त्या गोष्टीत त्याचा तो खर्च तिथं होतोच. हम्म. परत नैसर्गिक आपत्ती येते. बरोबर. नैसर्गिक आपत्तीत पण शेतकरी तिथं पण खचतो. बरोबर. परत समजा इकडून तिकडून माल पिकला तुमचा शेतीमाल तर परत बेभाव विकावा लागतो. आणि घेतलेला कर्जाचा पैसा शेतकऱ्यांनी शेतीतच खर्च केलेला असतो. बरोबर. तो पैसा गेला तिथं हे झाला. बँक तुम्हाला किती वेळा कर्ज देणार आहे, आधी हे देणार आहे, ते पैसे आल्यानंतर परत शेतकऱ्याला खूप घेतलेल्या उत्पन्न जेवढं खर्च लावलाय तेवढं उत्पन्न नाही निघाला तर शेतकरी भरणार कुठून पैसे. बरोबर. पैसे भरले तर कंपनी तुमचं सिव्हिल खराब करत असणार आहे. बँक सिव्हिल खराब करते, परत कर्ज देत नाही. आता हे म्हणायला झालं फक्त का ज्याला सिव्हिल बघू नका, कोणाचं सिव्हिल बघ, बँक उभं करीत नाही. मी स्वतः माझं आता वय आज 32 वर्ष, आजच माझं सिव्हिल खराब झालंय. अच्छा. आज मला बँक उभं नाही करणार. बरोबर. आता सपोज तुम्हाला 10 लाख रुपये बँकेचे जे अधिकारी ना ते आता असे घरी आता येते ही योजना आली ती स्कीम आली समजा. आता मी OTS केलंय माझं स्वतःच समजा. माझ्या आता आमचा मोठा गट असल्यामुळं माझ्या वडिलांनी माझ्या नाव 1 एकर क्षेत्र केलंय. तर त्याच्यामध्ये समजा ते कर्ज घेतलं ते काही कालांतराने नाही फेडता आलं. मग नंतर पुढे एक OTS ची स्कीम आली आणि ते अधिकारी सारखे गरके मारायचे येते म्हणजे ते वैतागले यांनी आपल्या मागं खूप हे लावले. मग आम्ही ते OTS करून काय झालं 32व्या वर्षी मी थकलो. परत ते भरल्यानंतर त्याला विचारलं तर तुम्हाला कर्ज भेटणार नाही म्हणे, आता तुमचं सिव्हिल खराब झालंय. एखादं सपोज कर्तबगार शेतकरी किंवा एखाद्याला खरंच मला आता उभं राहायचं, मी काहीतरी करून दाखवतो, पण त्याला पैसाच नाही भेटू राहिलं तर तो तिथंच थांबून गेला की आता पुढे जायचं कसं, असा सीन म्हणजे असं दिसतंय मला. शेतकरी म्हणण्यापेक्षा तुम्हाला खरं सांगू का आजची परिस्थिती काय. आज मी या वयात आहे ना किंवा तुम्ही आता आपण काही फार वेगळे नाही, आपण एका बॅचचे होती. बरोबर आहे का नाही. तर आपल्या बरोबरच्या 50 ते 100 मुलांपैकी किती टक्के मुलं बाहेर गेली फक्त. बरोबर. लय कमी 4-5 टक्के 10 टक्के हे उरलेले 90% लोक शेती करताय. शेती करताय म्हणजे पाप करताय का. शेती आता शेती चाललीच पाहिजे ना. शेती बंद पडली तर देशच बंद पडला. आलो मग त्या कंडिशनला. मग हे सगळी युवा पिढी जाता तर मी म्हणतो का आज शेतीवर युवा पिढी आहे. आणि तुम्ही कर्जाचा विषय काढला ना आता ते युवा पिढीत कसं राहतं एक सळसळत हे राहतं काहीतरी मोठं काम करू शकतो किंवा मोटिवेशन जास्त राहतं. एवढ्या ठ्याचा खायला लागले समजा आता बँक कर्ज देत नाही ना. मग आता पर्याय शोधता हो. पर्याय काय असतं गावठी सावकार पर्याय असतं. गावठी लोन मी ऐकलं याच्याबद्दल. ऐकलं म्हणजे ही खूप मोठा विषय. हा विषय काय गावठी लोनचा. बरं आता मला असं वाटतंय बरं ठीक आहे एकदा तुम्ही गावठी लोन काय ते सांगा. गावठी लोन किंवा गावठी एक सावकार राहते ती गावठी कर्ज म्हणतात. हा प्रकार कसा आहे माहिती का प्रत्येक खेडोखेडी ना असे काही लोक असतात त्यांचे ग्रुपच असतात असे काही लोक तो व्यवसाय करतात. ठीक आहे पण मग ते केलंय पाहिजे. आपला पैसा आहे व्याजाने इतपत पर्यंत ठीक आहे थोडं पण त्याला एक सपोज नाही बँक देऊ राहील ऍटलीस्ट ते तरी देत. पण याच्यामध्ये फसला जातो माणूस. पण बँक कितनं देते आज. बँकेच्या तुम्हाला योजना कशा आहे सरकारच्या 2%, 3% तुम्हाला 3 लाखापर्यंत पुढं. आता ते 2-3% असून सुद्धा शेतकऱ्याची भरायची कंडिशन नाही. पण मग आज तो काय करतो हे भरायला नाही इकडे गावठी घेतो. गावठीचा व्याजदर म्हणजे अक्षरशः महिन्याला 5-5, 10-10%, 5 ते 10% महिन्याला 5%. तुम्ही 3% धरा. इव्हन मी तुम्हाला सांगतो 3% जरी 3% धरलं 10 लाखाचं जर लोन असतं तर 30,000 रुपये महिना चालू येत. बरोबर. 3%ला हो बरोबर आहे. 10 लाखाला 30,000 लाखाचाच हिशोब धरा. लाखाला 3,000 चालू आहे. लाखाला 3,000 30,000 36,000 रुपये जातं वर्षाकाठी ते भरणंचे. फक्त एका लाखामागे म्हणजे ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षात डायरेक्ट पैसा डबल होत असेल जो पैसा देऊ राहिला त्याचा पण. आणि आपला पैसा डबल जाऊ राहिला डायरेक्ट. ठीक आहे पण मग आपल्याला एक उम्मीद आहे काय की होतील पैसे आणि भरू आपण. मग त्याच्याकडे आपण कोरे चेक द्यायचे. जास्त थोडा मोठा शेतकरी असेल किंवा एखादा दोन तो लिहून देईल तुमचे हे करून ठेवील. याच्यात तर त्या सरकारच्या कर्जाच्या बाहेर याच्यात खूप लोक अटकले.
म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही जे डॉक्युमेंटर लोन नाही असं लोकांकडे डॉक्युमेंटरी लोन नाहीच आहे ते. पण मग ते तगा दे ते ह्या गोष्टी मग तेच मग आता सपोज हे नाही भरून मग आता सपोज हे पण नाही भरलं गेलं मग परत हे भरायला अजून परत एक लोन परत लोन लोनवर लोन असं करत 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 बरेचसे लोक काय करणार आहे. आणि हे पण भरायचा विषय नाही याच्यात. ह्या चक्रात सापडल्यानंतर आहे ना हा त्याचा एक फेज इथं शेतकऱ्याचा संपून जातो डायरेक्ट. आणि नंतर माझ्या मते म्हणजे इथं हिंमत नाही होणार परत दुसरं नाही, इथं काहीतरी त्यांनी गमावलेलंच असतं, गमावलेलं असतं. इथं काहीतरी गमावलेलं असतं. बरेचशा लोकांच्या याच्यामध्ये म्हणजे प्रॉपर्टी सुद्धा गेल्या असतील काही काही. बरंच जातं, खूप मोठं नुकसान होतं. आपण ते म्हणत नाही याच्यात, पण मग गेलं. पण मग कसं आहे माहिती का, आपण एकंदरीत आपण युवा जे शेतकरी जे आले ना, हे शेतकरी असू किंवा कसं पर्याय शोधतो आपण मोठं व्हायला येते, पण काही गोष्टीचे पावलं आपण पण जपून टाकले पाहिजे. बरोबर. पण मग नाईलाज येऊ नाईलाज काय, तुम्हाला जर पैसेच नाही आणि एकच गोष्ट नाही ना तुम्हाला, बरोबर, तुमच्या घरात म्हातारे आई वडील आहे, बायको आहे, पोर आहे, बहिणी आहे, भाऊ आहे, तुम्हाला यांचे शिक्षण आहे, यांचा किराणा आहे, यांचे दवाखाने, तुमच्या शेतकऱ्याच्या घरात आजारी पडतं का नाही कोणी. आता तुम्ही याच्यावरनं बोलले एज्युकेशन, शाळा वगैरे. आता मला आठवतं आपण मराठी शाळेत शिकलेलो आहे, पण आताची परिस्थिती जी पाहतो आपण, मराठी शाळा सुद्धा व्यवस्थित राहिलेला नाही. आणि बाहेर टाकायचं म्हटलं तो एक खर्च अजून वेगळा आहे. आणि शाळांच्या फी हा एक टॉपिक तर वेगळाच आहे, याच्यावर डायरेक्ट वेगळा व्हिडिओ बनवू शकतो की ते काय चाललंय. प्रत्येकाला माहिती आहे की एज्युकेशनला किती खर्च आहे. तर मी एक म्हणाल हा एक ॲड ऑन आहे की लोकांना जे गव्हर्नमेंटकडून मराठी शाळा भेटत होतं, ॲटलिस्ट फुकट शिक्षण तरी भेटत होतं, ते सुद्धा ऑलमोस्ट बंद होण्यावर आहे. काय वाटतं याच्याबद्दल? तुम्ही ते एक याला इन्स्टाला याला ते एक फिरतं बघा, लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने किती हे केले. हे काम इतक्या दिवसात सरकारला जमलं नाही. हे काम लोकांनी चांगल्या समाजसुधारकांनी मनाव घेऊन त्यांनाही जमलं नाही. पण तुमच्या प्रायव्हेट स्कूलच्या फीनी लोकसंख्या नियंत्रित झालेली. एका मुलाला 50,000 रुपये फी भरायची. बरोबर. बरेचसे लोक विचार करतील की चायला दोनांचं शिक्षण करायचं तर एकालाच करू व्यवस्थित. मग हे ते झालंय ना, म्हणजे हाऊस नाही का, अशातलं भाग नाही. मग काय झालं, इथं तुझी खायची पंचायती शेतकऱ्याची, दाणे नाही, बरोबर, विकत गहू घेऊन खावा लागू राहिले. त्याच्यात यांचे शिक्षण आणि करावं लागणारच आहे. बरोबर. आज आमची माझी इच्छा नाही राहिली माझ्या पोरांनी शेती करावा, हा ना, नाही राहिली. बरेच लोक मी अजून एक टॉपिक छेडतो थोडासा. म्हणजे मी असे बरेचसे गोष्टी ऐकल्या आता, म्हणजे थोडासा अजून गावाकडच्या एका मुद्द्याकडे येतो मी की ना, गावाकडे लग्नाला लोकांना प्रॉब्लेम होतो. ही गोष्ट खरी का? म्हणजे बरेचसे लोक असे म्हणतात की काय झालंय, शेतीचे असे दिवस आले नाही. दिवस म्हणजे काय, कर्जबाजारी किंवा वातावरण साथ देत नाहीये. बरोबर. या गोष्टीमुळे गावाकडे लोक मुली द्यायला नाही म्हणतात, किंवा एखादा जॉब आलाच पाहिजे, अशा बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा पण झालेल्या आहेत. शेतकऱ्याला मुलगी द्यायला शेतकरीच नाही म्हणताय. हो ना. काय झालंय, पोरगी पाती आपल्या बापाची हाली एवढी. बरोबर. आणि आपण पण त्याच्यातच पुढं, म्हणजे एक तर मुली शिकल्या आणि त्यांच्या अपेक्षा अशा झाल्या ना मुलींच्या, की शेतकरी नको म्हणतात. त्यांना काय झालंय, त्यांना पाहिजे आपलं ती लाईफ पाहिजे, त्यांची अपेक्षा किंवा हम दो हमारे, एकदम व्यवस्थित आपली ती लाईफस्टाईल आहे. त्यांचा तो अधिकार आहे, आपण म्हणू शकतो लाईफ चूज करायचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण मग शेतकऱ्याला नको म्हणताय. का बरं नको म्हणताय? आजची कंडिशन पाहून नको म्हणताय. हो ना. आणि वास्तविक काय कमतरता आहे शेतकऱ्यात. बरोबर आहे. आज शेतकरी कर्जाने वळपळला, निसर्गाने दुपटला आणि शासनाने बदडला. बरोबर. नाही तर शेतकऱ्यात काय कमतरता आहे. बरोबर. आजचं तुमचं एक सायकल असतं माहिती तुम्हाला, ते तुम्ही याच्यात जाता काय, ह्या किड्यापासून तो किडा खातो, त्याच्यानंतर ते याचं मांस किंवा याचं खाणं तोय, त्याचं खाणं तोय, लाईफ अन्न साखळी म्हणतो. एक अन्न साखळी असते नाही, कसं एक सायकल असतं का, त्या सायकल मधून एक जण जरी कळाला तर आज कसं आहे, आज समाजाला दिसतंय आज शेतकऱ्याची हाली, आज या गोष्टी. पण उद्या समजा आज शेतकरी जात संपली, शेतकरी स्वतःवरून आज माझा पहिला नंबर आहे मरणाचा, असं समजा तुम्ही. आज माझा आहे, मी शेतकरी आहे, आज माझा पहिला नंबर लागणार आहे. पण आज मी गेलो मार्केटमधून, तुमचे पुढं आमच्या याच्यावर तुमचे औषध दुकानदार आहे,
हा त्याच्यावर हा? पुढे तो पैसा तुमचे फिरणार. हार्डवेअर आहे, हम्म. तुमचा मजूर आहे. आज आज भारत कृषी प्रधान देश बोलला जातो ना, कमीत कमी 50 ते 60% लोक तुमच्या शेतीच्या याच्यावर अवलंबून, म्हणजे तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एकाही कंपनीत एवढे लोक नाही, बरोबर. किंवा ऑल ओव्हर सर्व कंपन्या धरल्या त्याच्यात एवढे लोक नाही, एवढे लोक शेतीत काम करतात. बरोबर आहे. आता तुमचं हा जो टॉपिक आहे ना, हा जो तुम्ही सांगितला हा लय बेस्ट आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगतो जी मी नोटीस केली, जी बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. आता जे शेतीमध्ये कामगार मजूर काम करता इथं, ही असं समजा तुम्ही 10% तरी जनता जी असेल, जी मजूर जनता म्हणतो आपण. मजूर म्हणजे कोणते कॉर्पोरेट हो, मजूर नाही, आपल्या शेतीतले मजूर. शेतीशी तर शेती मजुरी सुद्धा लाईफ एवढी सोपी नाही जेवढे मी पाहिले. बरोबर आहे. कारण की 200-300 रुपये रोजाने काम करणारे लोक आहे. आता त्यांना रोज जो भेटतोय तो शेतकरी देतोय, पण शेतकऱ्याकडेच पैसा नाही राहिला तर मजूर काय करेल? म्हणजे शेतकऱ्याच्या अजून एक स्टेप खाली अजून एक लॉबी आहे जी या गोष्टी फेस करून राहील. आजची कंडिशन आहे. आज काय होतंय माहिती का, आज मी आणतोय बायकोचं कानातलं ठेवून, आमकं ठेवून, आज मी काहीतरी करून आणतोय, पण उद्याची परिस्थिती नाही. बरोबर आहे का नाही? आज मी समजा माझं ते उदाहरण दिले तुम्हाला सांगा, एवढंच नाही माझ्यावर बँकेचंच कर्ज नाही, तुमचे घरातल्या आईचे बायकोचे सगळे सोने दागिने, बाया अक्षरशः शिव्या द्या त्या नवऱ्याला. बरोबर. बाया बोलताय माझं एवढं सोनं वाटोळ केलं, येते केलं, त्यांनाही कळतंय. बरोबर. त्यांना लक्षात येतंय का परिस्थिती पुढे माणूस काय करू शकत नाही लाजी. आज जर एवढं माझं स्वतःच सांगायचं झालं तर की इव्हन आज बाकीचं सोडून 15-16 तोळे सोनं याच्यात गेलंय. हा ना, गेलं. आजची कंडिशन, मी जर आज शेतीच केली नसती ना, ते वाचलं असतं. बरोबर. मी आज गपचित याच्यात, पण मग मी शेती करायचा धर्म आहे, कोण सोडतं का? नाही, मी पण जेवढं बघितलंय ना, म्हणजे ऑलमोस्ट आहे ना, असं म्हणू शकतो तुम्ही 90% लोकांच्या घरामधलं सोने ना बँकेतच पडलेलं असत. बँकेत पडलेले, काहींचे मोडलेले. हा, म्हणजे काहींचे काही भरू नाही शकले पैसे, ते गेलं. काही लोक असे का, म्हणजे काही म्हातारे जुने मुलगा सांगतो बाई तुझं आणून देतो शेवटपर्यंत, बाई तुझं आणून देतो शेवटपर्यंत, बाई गेली ते आणता नाही आलं, गेला जीव गेला. पण मग ते असं इथपर्यंत शेतकरी सण करतो, कोण करणार? आणि हे पैसे आणून शेतकरी कुठं घालवतो? मजुराला द्यायचे, औषधाला द्यायचे, इकडं तिकडं सगळं करून सगळ्यांचं सायकल शेतकरी चालवतो. आणि जेव्हा त्याच्या वेळी येते तेव्हा तो उघडा पडतो. काय अर्थ आहे हो याला? आणि आता अजून एक या गोष्टीमध्ये अजून एक टॉपिक मला थोडा आठवला. आता गव्हर्नमेंट काय म्हणतं, म्हणजे गव्हर्नमेंट नाही म्हणत, पण शेतकऱ्यांसाठी ना टॅक्स नाही असं म्हणते बरेच जण. तर आता मी ही गोष्ट थोडी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. टॅक्स नाही, पण मला एक सांगा, टॅक्सला पात्र असणारे लोक किती शेतकरी? मी तर म्हणतो 5% सुद्धा लोक नसतील जे टॅक्स भरण्याला पात्र. नाही, हा प्रश्न आहे ना, परत त्याच्यावानी होतंय का? हा प्रश्नच चुकतो. तुम्ही कसं काय बोलताय? तुम्ही टॅक्स नाही हे कोणत्याने बोलताय? मला एवढंच सांगा, कोणता टॅक्स नाही तुम्हाला? हा, साधी बरोबर तुमचं म्हणणं. खताची कोणी आणायला गेलं ना, त्याच्यावर जीएसटी आहे. जीएसटी तुमच्या औषधावर जीएसटी आहे. बरोबर. तुम्ही साधा बिस्किटचा पुडा घ्यायला, आम्ही घरात किराणा करून खातो, समजा आणून खातो, त्याच्या तुमच्या त्या तेलाच्या डब्यावर तेलावर जीएसटी आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या किती गोष्टींवर तुमचे म्हणजे ग्राह्य न दिसणारा टॅक्स आम्ही भरतोय ना. आता असे खूप सारी जनता आहे की ज्यांना माहित सुद्धा नाही की गव्हर्नमेंट तुमच्याकडून टॅक्स वसूलते. तोच विषय आहे का, जनता काय राहतं माहिती का, माणसं ते प्रकारातून. मी पण आज हे सांगतो का, आज समजा मी मांडतोय ना ही परिस्थिती, ही माझ्या तुलनेत आहे ना, मी सांग माझ्यासारखे 70% शेतकरी असतील, 80 काही बाहेर असतील, किंवा 2-5% शेतकरींची परिस्थिती चांगली पण आहे. हा, नाही ना, काही आहे शेतकरी आहे पण, आणि पण मग त्याच्यात त्यांचे कष्ट पण आहे. आणि इव्हन ठीक आहे, कुठंतरी एक तो लक फॅक्टर असू शकतो, किंवा चांगली गोष्ट आहे ती. नाही, एखाद्या क्षेत्र जास्त आहे, सपोज जास्त क्षेत्र त्याची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही मुळात डोक्यातून काढा. अच्छा, त्याला जास्त क्षेत्रवाल्याला आहे ना, जास्त नागरिक करायची, जास्त पाळ्या घालायचं, जास्त खर्च, त्याला जास्त मजूर आहे, जास्त मोठा लॉस पण तेवढाच जास्त झोपणार तो. एवढा आहे ही गोष्ट एकदम बरोबर. छोटा उलट शेतकरी जास्त काय मोठा नाही, शेतकरी असतो. ती 50 बिघे असो किंवा 5 बिघे असो, त्याच्यामुळे जास्त मोठा आणि छोटा याच्यात ती मजा नाही. शेतकरी तिथं कोणताही असो जामच झालेला आहे ना. बरोबर आहे का नाही? आणि
याच्यामध्ये आता असं पण आहे, आता बरेचसे लोकांचं म्हणणं काय आहे की ना शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आणि शेतकऱ्यांसाठी कायम योजनाच काढत असते. तुम्हाला किती योजनांचा लाभ घेतला तुम्ही आतापर्यंत? एखादी योजना आजमावली का? येतं ना आता काय ना? मला PM किसान येतं, हा, नमो शेतकरी येतं, अच्छा. येतं. मी इकडे खादीचे गोण्याचे 1800 रुपये भाव, हा. PM किसानचे 2000 रुपये येतात. त्याच्यावर आम्ही 2 माड्या बांधल्या, 2 गाड्या घातल्या, एवढे पैसे सरकार देत. काय बरोबर, गरज आहे काही फ्रीची पॉलिसी चालू केली? काहीच गरज आम्हाला नाही. नको आता असं आहे वाटतं ते मी 2000 तुम्हाला- रुपये तुमचे. तुम्हाला हेच म्हणायचंय मला का तुमचे 2000 रुपये नको आहे? आम्हाला फक्त तुम्ही तुमचा हस्तक्षेप शेतीत आणू नका, कांद्यात तुम्ही हस्तक्षेप आपण आणू नका. आमच्या नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर इकडं इतका मोठा बेल्ट आहे ना कांद्याचा, कळवण वगैरे. शेतकरी व्याजाने पैसे देतील सरकारला, तुम्ही हस्तक्षेप नाही केला तर. बरोबर, एवढे पैसे भेटतील. बरोबर. तुम्ही सोयाबीन, अहो तुमची इकडे एवढी मरणाची सोयाबीन आहे ती खपान, तरी बाहेरून बोलू राहिले. मग काय तर थोडं कम झालं. कांदे महाग झाले. किती महाग झाले हो? 70 रुपये किलो द्या. तुम्हाला किती कांदे लागतात आठवड्याभरात खायला? 1 किलो तरी कांदे लागता का? आणि कांदा का असा प्रकार आहे का तो सफरचंदावानी असा खायचा आहे नुसता? नाही, बरोबर. भाजीत वापरणार, याच्यात वापरणार. कांदा आवश्यक गोष्ट आहे मी म्हणेल, पण एवढी बी नाही की चला बा यार त्यांनी लय मोठा इम्पॅक्ट होईल, म्हणजे असं नाही की एखादी लॉबी झोपून जाईल कांदा मला वाढला. तेच म्हणायचंय ना, नाही खाल्ला तर कदाचित मी माझ्या खाण्यात आहे ना, मी 2-3 महिन्यापासून कांदा घेतला नाही, म्हणजे माझा एक थोडा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी कांद्याचं सेवन, पण मी जिवंत आहे 3 महिने. बरोबर. मी काही मेलो नाही. म्हणजे जर सपोज कांद्याचे भावावर जर सरकारने थोडं नियंत्रण वर म्हणजे विकून दिला तर लय एक मोठी लॉबी जी सुधरून जाईल. सरकारने काय केलं पाहिजे? लय मोठ्या शेतकऱ्यांचे ग्रुप आहे, हो. suppose असं म्हणू शकतो आपण, 30-40% शेतकरी डायरेक्ट सुधरून जातात. सरकारने जे बाहेर आहे ना, म्हणजे हा कांदा आपला एक्सपोर्ट कसा होईल याच्यावर जरी ध्यान जास्तीत दिलं जास्त एक्सपोर्ट कसा होईल याच्यावर ध्यान दिलं पाहिजे. किंवा नाफेड सारखी संस्था आहे ना तुमची, ह्या नाफेड संस्थेवर तुम्ही कंपन्या देता नाही, ती लोक यांचे परवाने आधी हे सगळे हटवा. याच्यात तुमचे सरकारी हे नोंदवा, त्यांना मार्केटमध्ये आणा. ज्याच्या नाफेडचा, समजा नाफेडनी मार्केटचा माल घेतला ना, तर शेतकऱ्याला ते पैसे, ठीक आहे शेतकरी 15 दिवस पण थांबायला तयार आहे तिथं तुमचं, तुम्ही मार्केटमध्ये माल घ्या. जेव्हा येईल तुमच्या नियमानुसार, आम्हाला वाटलं, ज्या शेतकऱ्याला वाटलं का मी महिनाभर थांबू शकतो, मी नाफेडला माल देईन तिथं, त्यांनी बीट लावायची, त्यांनी बोलायचं. त्याच्या बाबतीत आपाप इम्पॅक्ट त्याचा कांद्यावर पडेल, भाव सुधरेल. आता ही कर्जबाजारी झाली, ही फुकट झाली का? बरोबर. जर मी मागच्या वर्षी माझ्याकडं 350 क्विंटल कांदे निघाले, 350 क्विंटल कांदे निघाले, मी कांदे विकलेच नाही. विकले नाही म्हणजे का आता आपल्या मला पुढे माझी शेती उभी करायची होती पावसाळ्यातली. बरोबर. ते कांदे मी ठेवले. 350 क्विंटल कांद्यापैकी 300-325 क्विंटल कांदे मार्केटला, 300 क्विंटल कांदे मार्केटला गेले. ते पण किती 800 रुपये, 900 रुपये, काही 1200 रुपये, काही आता अजून पण 1000 रुपयापर्यंतच मार्केट. अजून लोकांना अपेक्षा, काही लोकांना त्याचा खर्च तर ती गोष्ट म्हणजे इनमिन मी तुम्हाला सांगतो. माझा जर आता मोबाईल मध्ये जर तुम्ही ती शेअर मार्केट करता बघा, अशी हिस्ट्री तुम्हाला दाखवतो माझ्या सगळ्याची. माझा अख्खा पोर्टफोलिओ लाल केव्हा निळवायचा तो. बरोबर. आणि ते नाफेडची जिथं मी ज्या खाळ्यावर कांदे खाली करायला जायचो, माझे कांदे क्वालिटी बाज असताना समजा 1-2 वेळा 1200-1300 रुपये, त्याच खाळ्यात नाफेडचं काम चालू आहे. ते कांदे इव्हन येड्यालाही कळतं का नाफेडचेच लोक, नाफेडचाच माल आहे, नाफेडलाच दाखवणारी. फक्त यांनी मार्केट मधून घेतलाय 1200 रुपयाला, तिकडे फेक शेतकरी दाखवतील 1700 रुपयाला. म्हणजे तुम्हाला आलं का लक्षात मला काय म्हणायचं? तुम्हाला जर नाफेड संस्था शेतकऱ्यांना बनली, पण त्याचा फायदा मधले लोक, तुम्ही कंपनी, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय असेल सरकारचं, तुमचं 1 रुपयाचं 50 पैशाचं काय गणित असेल, तुम्हाला माल घेऊन सांभाळायचं द्यायचं. मग तुम्ही 1700 रुपयांनी माल घेताय ना माझ्याकडून, माझ्याकडून न घेता तुम्ही काय करता, तुमचंच शेजारी खळ, तुमचेच माणसं मार्केट 1200 रुपयांनी माल घेतला माझा, पण तू नाफेडच्या लायक माल आहे, पण माझ्या कागदपत्र वगैरे मी एवढ्या भानगडीत नाही ना, कागदपत्र नाही, काही नाही, ते करून पण तुम्ही रिजेक्ट केला असता का? मग तुम्ही तेवढा माल घेतला 1200 रुपयात, तिथं तुम्ही वाचवले का 400 रुपये? बरोबर. ते 400 रुपये वाचले का
परत मग काय करायचं, सरकारकडून त्या क्विंटलला 1700 रुपये येणार आहे शेतकऱ्याला. अनुदान हा, येणार suppose काय? मग तो दुसरा शेतकरी तुम्ही पाहून आणेल राहतो ना, तो टक्केवारीवर ठरवेल राहतो. अच्छा, तो काय? लाखाला 2%, 3% त्यांना. अच्छा. म्हणजे ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पडता. मग शेतकरी ते पैसे काढून देतात. समजा तुला 3 लाख रुपये आले ना तुमच्या अकाउंटवर, शेतकऱ्यांनी 6000 काढून घ्यायचे, बाकीचे पैसे मग तू कंपनीवाला माझ्या ओळखीचा आहे ना, हे असं ते सर्कल असतं ना, मग ते देऊन टाकायचे. म्हणजे सांगा यायच्या का कांदे नाही राहत, त्याला फुकट 6000 रुपये आले, काही नाही काही नाही. नाही आता हे जे बोलताय ना, हे डायरेक्ट काइंड ऑफ एक भ्रष्टाचार चाललं, तोच सांगू राहिले. 100% भ्रष्टाचार. आणि हे सगळ्यांना कळतं, खूप सगळ्यांना मोठा कळतं. स्कॅम आहे, सगळं कळतं. पण कोणी याच्यावर ऍक्शन घ्यायला रेडी नाही, किंवा एखाद्याला सांगितलं जरी ना तुम्ही, आता म्हणजे एखादा नेता इथला, अहो, नेत्याला माहिती असेल नाही गोष्टी इथं असं चाललंय. नेत्याचं कसं आहे माहिती काय, आपण हे नेता राजकारणी, मी तर शेतकऱ्यांनी आता यांच्या भरोश्यावर नाही. आणि नेत्याचे काय आता गल्लोगल्लीत नेते तयार झाले, लागल तेवढे नेते. ते तर आहे. नेत्याचा काही विषय नाही राहिला, नेते लई. पण मग भ्रष्टाचार कुठून होतोय? हे संस्था म्हणजे ज्या लोकांनी काम करायला पाहिजे, लोक काम नाही करत. अहो, या गोष्टी ठीक आहे, नाफेड वगैरे. आता तुमचं वैयक्तिक तुमचं उत्पन्न वगैरे कसं चाललंय या वर्षीचं? शून्य. आता मी फक्त त्यांच्या आश्वासनावर जिवंत आहे. अच्छा, आश्वासनावर जिवंत. आता जर हा 3 एकर बाग आहे, जरी याला द्राक्ष फळ दिसत नसेल तरी हा मला सांभाळावा लागेल ना, तो हेल्दी ठेवावा लागेल, त्याच्याकरता खर्च होतोय. म्हणजे या वर्षी आजपर्यंतच मुळे त्याला 3-1 लाख रुपये खर्च झालाय, अजून सांभाळायचं आहे. हे वर्षच नाही नुसतं, परत पुढचे ते 6 महिने वाट पाहिजे. 1.5 वर्षाचा कालावधी येईल, त्याच्यानंतर काय पदरात काय देव जाणे. बरोबर आहे. म्हणजे आता हा जो प्लॉट आहे ना, हा 3 एकराचा प्लॉट आहे टोटल, आम्ही बसले. पण हा पुरा प्लॉट फेल आहे. फेल म्हणजे काय, या वर्षी काय झालं, पाऊस थोडे अर्ली पडले माझ्या मते, बरोबर ना? पाऊस म्हणजे ते काय आलं शशिकांत, का जो आपला हा पाऊस आहे ना, हा एप्रिल एंडिंग पासून सुरू झाला. तर आता शेवट चालू कुठपर्यंत होता तुम्ही बघितलं, पण एप्रिलच्या एंडिंग पासून सुरू झाला. आणि खरड छाटणी हा एक खूप मोठा याच्यातला गाडी ओन जायचा टाइम राहतो, गर्भधारणेची जी वेळ असते, स्टेज असते, त्याच्यात सूर्यप्रकाशाचा खूप मोठा रोल आहे. आहे. तर त्या एप्रिल एंडिंगचा हा पाऊस जसा सुरू झाला तसा दिवाळीपर्यंत पाऊस चालू होता. अच्छा, त्याच्यामुळं त्याच्यात गर्भधारणाच झाली नाही. आजची नाशिक जिल्ह्याची कंडिशन सांगतो तुम्हाला, 80% बागा उभ्या आहे. अच्छा, 20% माल आहे. आणि 80% उभ्या बागांपैकी 30 ते 40% बागांना लोक कुराड लावली. 2 गायी आहे, एक गाय दूध देते, ते काही विकायला गेल्यावर त्याला 25-30 रुपये भावे, त्याच्यापेक्षा मग घरी पोरे खातं. विषय वेगळा तो. अहो, तो म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मी, इथं तुमच्याकडून 25 रुपये लिटरने दूध जातं शेतकरी, 30 रुपये दरा, 30 रुपये चला. आणि सिटीमध्ये ना 60 ते 70 रुपये लिटर दूध आहे. मला एक सांग, इथून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मध्ये 30 रुपये कुठं वाढतंय? 30 रुपये पुढे वाढतंय. क्वालिटी आणि क्वालिटी त्याच्यात पण तुम्ही दूधच पिताय का त्याच्यात? त्याच्यात पण हे किलो मोठं. म्हणजे असं पण एक सर्वे निघाला होता की ना, जेवढं दुधाचं कन्झम्पशन तेवढं प्रोडक्शन सुद्धा नाही. मग ते दूध येतं कुठून पिताय का तुम्ही? ते पण आहे. म्हणजे क्वालिटीला कॉम्प्रोमाइज आहे, पैसा डबल झाला. इथं शेतकरी प्रामाणिकपणे एवढं दूध घालतोय, एवढं हे करतोय, त्याला मार्केट नाही. एकंदरीत म्हणजे शेती ही पहिली परवडत होती पहिल्या काळात. पहिल्या वेळेस कसं होतं, M45 बाग निघायचे. M45 आठवलं, तुम्ही ऐकलं असेल. वडील सांगता ना, वडील सांगता. M45 म्हणजे एक औषध आहे, त्या औषधावर बरंच बाग निघायची. बरंच मतभेद होतं आमची वडील का तुम्ही सांगता जुनी पिढी नवी पिढी घटकावर, अरे आमच्या वेळेस असं, तुमच्या वेळेस तसं. तुमच्या वेळेस तुम्ही गारा पाहिल्या नाही, तुमच्या वेळेस वेळी उन्हाळ्यात पावसाळे नव्हते, काहीच नाही. या गोष्टी आले, आता ते त्यांचा दोष नाही, वाट्याला आले, त्यात कोणाचा दोष नाही. आता एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज दिले, आणि या गोष्टी शेतकरी फेस करून राहिला. बरोबर आहे, फेस करून राहिला. तर मग चला, मग आता फेस करतो, बाहेर निघायचं पर्याय काय? तर सपोज काय चालू आहे तुम्हाला सांगू का, आज फक्त टोपी जोडायची, याच त्याला त्याचं त्याला हे करून काहीतरी आजचे गाडा हाकायचं काम चाललंय. नाही तर इव्हन शेतीत आहे ना, असं काही विशेष उरलं नाही माझं मत आहे. म्हणजे का परिस्थिती आहे, शेतीत उरलं नाहीये म्हणण्यापेक्षा शेतीत आहे. तुमचा शेवट आहे ना, तुम्ही कसं आहे माहिती का, तुम्हाला जगण्यासाठी तुम्हाला अन्न खाणं आहे, तुम्हाला शेतकरीच महत्वाचं आहे शेवटी. पण आज त्याची किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्यांचं जे पण उत्पन्न आहे, जे पण पीक निघू राहिलं, ते सरकारने त्याचं नियोजन केलं सपोज प्रॉपर,
प्रॉपर विकायचा प्लॅन बनवला तर होऊ शकतं काही. सपोज अजून एक सांगतो मी, मला असं वाटतंय आता जे लोन भेटतंय ना, मला असं वाटतं बिना व्याजी जर लोन चालू केलं ना प्रत्येक नाही शेतकऱ्याला, ते तर आहेच हो. नाही बिना व्याजी लोन दिलं. सपोज मी लोन घेतलं, मी 5 वर्षात नाही फेडू शकलो, पण मला त्याच्यावर व्याज नाही वापरायला. ते रुबूट देतो तुम्हाला शेतकरी सरकार. समजा तुम्ही वर्षात ते केलं ना सरकार, पण मग ते देतं कोणला आहे का? माझी परिस्थिती जर फेडायची जुनं नाही, आधी माझं सिव्हिल खराब आहे, तेव्हा मला कुठून लोन भेटणार आणि केव्हा भेटणार आहे? सरकारने तर मी आज पण म्हणतो खरंच, म्हणजे मायबाप सरकारला माझा आग्रह का खरंच आता तुम्ही लवकरात लवकर तुम्ही निदान घोषित तरी करा का कोणाचं होणार आहे. ऍटलिस्ट खूप लोक का बरं थांबले माहिती का? अजून माहितीच नाही कोणाचं होणार, फक्त कर्जमाफी होणार आहे. तुम्ही आज फक्त जिवंत ठेवले, 6 महिन्यांनी जाऊन समजा तुम्ही सांगितलं का एवढ्याच लोकांचं माफ होणार आहे, मग 6 महिन्यांनी काय करायचं? बरोबर, काय करायचं आम्ही? अवघड झालं. तुम्ही मोकळं सांगा कोणाचं होणार आहे कोणाचं नाही होणार आहे, याच्यात ही गोष्ट सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, चाललंय आजही शेतकरी म्हणून आपण मगाशी पण बोललो ना काय की कांद्याच्या भावावर सपोज हस्तक्षेप जरी नाही केला गव्हर्नमेंट, तर 20-30% शेतकरी सुधरून जातील. अहो आपल्या नाशिक जिल्ह्यात इतपत बोलायचं झालं तर निम्मा बेल्ट आहे त्याच्यावर. निम्मा बेल्ट डायरेक्ट सुधरून जाईल जर कांद्यामध्ये फक्त गव्हर्नमेंटने हस्तक्षेप केला. निम्मा बेल्ट किती मोठा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटवर पण अवलंबून आहे. पण नाही पण कसं आता सांगतो मी, त्याला बी ऍज अ गव्हर्नमेंट देश चालवायच्या गोष्टींचा करावं लागतं. पण मग काही लॉबी मला काय म्हणायचंय, तुला जिवंत ठेवण्यासाठी 2 जणांचा बळी जातोय असं होऊ राहिलं ना. एखाद्याला तारण्यासाठी एकाला दुसऱ्याला मारणं हे योग्य आहे का? बरोबर. अहो हे चालूच राहणार आहे या गोष्टी. याच्यातून मी आज पण मग शेवट आता आपल्या बोलण्यात याच्यात आलाय विषय म्हणून सांगतो तुम्हाला का इथं आहे ना खूप तर गरज आहे. आता सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला पाहिजे एक. आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करेल, सरकार जो निर्णय घेईल आपण पण आहे ना, आपण स्टेबल राहा. सरकारला आपण आपली एकी आहे ते दाखवूनच देऊ, आपण त्या गोष्टी करूनच घेऊ, पण आपण स्टेबल, आपण कसं आपल्या जागेवर व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपण जरी आला असेल तुम्हाला अपयश, मग युवा पिढी सगळी अपमार्गाला गेलं नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही जिथं आहे तिथं 2 घास सुखाचे खा, सुखाचे आई वडिलांची यांची अपेक्षा आहे. बरोबर. त्याच्यामुळं जिथं आहे तिथं थांबा, व्यवस्थित थांबा. दारू पिणे किंवा एखादं व्यसन करणे हा काही मार्ग नाही याच्यातला. त्याच्यामुळं तुम्ही काही असेल, तुम्ही सावकारी कर्ज असेल, क्रेडिट कार्ड असेल, याच्या पण नादी लागू नका. आपले मी तर सांगितलं ज्याच्या का थोडं चांगलं क्षेत्र आहे त्यांनी बिगा बाजूला ठेवा, घरापुरते धान्य, कडधान्य, गहू बिहू वगैरे करा, स्वतःपुरतं करा. एखादी गाय शांत बसा. पाहू खूप खर्च आहे, दवाखाने वगैरे या लेवलला येऊन स्टेज पोहोचली काही, म्हणजे आता डोक्यामध्ये असे विचार येत आहे का बस झालं आता आपलं बाकी सोडून द्या, तोच विषय. तर ही सिच्युएशन कशामुळे राहिली की परवडूच नाही राहिलं, काय करायला जावं तिकडे लॉसेस. मला तेच म्हणायचं का आज माझी अपेक्षा, मी तुम्हाला खरंच सांगतो का मी का बरं जिवंत, मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या घरच्यांक पाहून, नाही तर माझी शेतकरी म्हणून एक तर काहीच अपेक्षा नाही का शेतकरी म्हणून मी काही असं फार विशेष, त्याच्यामुळं काही मला त्याच्यात रस नाही राहिला आहे जीवनात त्या गोष्टीचा. बरोबर आहे का नाही? आणि घरी यावं लागलं म्हणजे काही घरी नाही, आम्ही शिकलेलो आहे चांगले, आम्हाला त्यावेळेस तुम्ही आहे का त्या पद्धतीत जॉब प्रोव्हाइड होत आहे का? नाही, जॉब तर काहीच नाही. आता काही क्षेत्रामध्ये जॉब आहे, तर काही आता जे असे जॉब आहे ते पण काही लई क्वालिटीचे जॉब आहे असं पण नाही. विषय ना तेच झालं. काय झालं माहितीये का, एक तर शिकलो नसतो ना, हे गणित कळले नसते ना, आपण वावरलो असतो तसं काही नाही. पण मला सगळ्या गोष्टी लक्षात येत तरी आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही. म्हणजे ही गोष्ट खूप मनाला लागणारी. ऍटलीस्ट मग माहिती तरी नव्हतं पाहिजे की चला काय चाललं, काय चाललंय हे पण लक्षात नव्हतं यायला पाहिजे. चाललं जगात चाललं असं चालू असतं तर काही अडचण नसते. पण तरी पण याच्यावरती मी शेतकऱ्यांना आव्हानच करेल का धीर सोडू नका. जे होईल ते होईल, लढत राहा. एक दिवस सगळ्यांचा काही गोष्टींचा बरोबर आहे, एक हे नका करू काय हे चालूच राहणार, हे चक्र आहे. सर्वांना एक दिवस लोन येणारे जाणारे होऊ शकतं, एखादे दिवस खूप भारी होऊन जातील काही दिवसांनी. आणि कोण अमर राहणार आहे इथं, आणि कोणी इथं अमर नाही. टेन्शन, मरायला घाबरू नका, जगायला घाबरू नका, चालत राहा. वेळ आली, दिवस बदलत राहतात. वेळ आली ना, आपण वेळ आले वेळेला आपण मरायला पण तयार.
वेळ आली आपण वेळेला मारायला तयार आहे, पण तोपर्यंत तुम्ही धीर धरा. मला हे म्हणायचंय का एकाएकी तुम्ही धीर सोडू नका. येईल आपला एक दिवस सोन्याचा, आपला पण उगल. त्यावरती कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. कुसुमाग्रजांची एक कणा नावाची एक कविता आहे, म्हणजे खूप काही सांगून गेली. ते आजचं जे हे झालं ना त्याच्यात एवढं हे नुकसान वगैरे झालं ना याच्यात, म्हणजे याच्यावरती बोलण्यासारखं जर म्हणजे तुम्ही बघितलं आता ही नदी पात्र सोडून बाहेर गेली. 3-3 किलोमीटरचे पात्र झाले अक्षरशः. ते पैठण सारख्या ठिकाणी पाणी किती वर्षानंतर असं. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती त्या वेळेस किती छान लिहिलेलं आहे त्यांनी का, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पक्की भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, पाठीवरती मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, तुमचा कणा मोडू देऊ नका. बरोबर. आज जिवंत आहे आज तरी मोडू देऊ नका. मरायच्या वेळेस मरायची पण तयारी ठेवा. बरोबर. त्यावेळेस पाहू आपण काय होतंय. आणि हे जे विचार जे मांडले ना शशिकांत, याच्यात तू म्हणजे घेतलंय आज ही स्टेज आहे बोलण्याची. कसं आहे का, एक माझी पण एक हे किंवा तुझं पण म्हणजे बोलण्याचं कसं, आपण हे विचार सहजासहजी बऱ्याच लोकांपर्यंत जाऊ न जाऊ तो विषय नाही, किंवा आपण मांडतो कसं या स्टेजला, कोण आपल्याला काय समजतं. बरोबर आहे. कसं आहे आता काही गोष्टी सपोज बोलायचं आहे, पण माणसं बोलते नाही काय माहिती की लोक परिस्थितीने एवढे खचले ना की लोक बोलायला सुद्धा तयार नाही. परिस्थितीने खचले आणि कसं गावाकडे मान मर्यादा ठेवल्या जाते. समजा पुढं आपल्यापेक्षा मोठे माणसं आहे आणि यांच्या पुढं काय बोलावा, आपण काय केलं पाहिजे. मग याचा अर्थ असा नाही होत का जी युवा पिढी आहे ती येडपट आहे. बरोबर आहे. मी सांगतो का काय खरंच काही चांगल्या मार्गाला चालली, काही वाईट मार्गाला पण चालली. पण मग आता जनरली सर्व शेतकऱ्यांनी, सर्वच माणसांनी, मी म्हणतो ग्रामीण भागात, का प्रत्येकाने थोडे थोडे बदल स्वतःत केले पाहिजे, थोड्या सुधारणा केल्या पाहिजे. नाही, बरं झालं तुम्ही जे तुमचं पूर्ण काय म्हणतात त्याला सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही समजावल्या इथं आणि ज्या गोष्टी आहेत त्या मांडल्या तुम्ही, या गोष्टी खरंच कळण्याजोग्या किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासारख्या असं मला तरी वाटतं. जर तुम्हाला या गोष्टी खरंच पटत असतील ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लोकांना दाखवा की काय परिस्थिती. जर तुम्हाला एखादं म्हणत असेल ना की कशाला पाहिजे कर्जमाफी, त्याला एखाद्या दिवशी हा व्हिडिओ ऐका. मी लागला त्यांचा नंबर सोडतो, यांना कॉल करून विचारा की काय परिस्थिती चालली. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे काय चाललं आहे, पण लोक ऐकून घेण्याच्या स्थितीत नाही आहे. जे चांगले कंडिशनला बसलेले, जे वरती बसलेले, आपणच शेतकरी लोकांनी एकत्र होणे, या गोष्टीवर मात करणे आणि या गोष्टी चालूच राहणार आहे. याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत राहा. काय वाटतं? बरोबर. तर आत्ता आपण इथंच थांबू. आपण खूप वेळचा डिस्कस करतोय, ऑलमोस्ट हा लय मोठा व्हिडिओ झाला असेल. पण हा व्हिडिओ मी अनकट ठेवणार, याच्यामध्ये एक पण एडिट राहणार नाही, एक पण कट राहणार नाही. हा व्हिडिओ आपण ॲज इट इज जे बोललोय ते ॲज इट आपण इथं ठेवणार. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की खरंच शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच होतं. आणि एक रिअल टॉक जे म्हणतो ना आपण, रिअल टॉक, ते आज आम्ही केलं इथं. जे गोष्टी त्यांना बोलायच्या होत्या त्यांनी मांडल्या सगळ्या. मला काही गोष्टी खूप पटल्या त्यांच्या की काय गोष्टी कशा असायला पाहिजे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत. आणि सध्या आत्तापुरतं एवढंच आहे. तर तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.